जगभर तुम्ही लोकांना फिरवत असता, पण तुमच्या सुंदर प्रवासाची या प्रवासाची सुरुवात कशी झाली? खरं सांगू का, की ॲक्चुअली एका प्रवासाची सुरुवात असं म्हणायला तरी एका तिकिटापासून नाही झाली. हं. तर ती माझ्या स्वप्नांपासून झाली. आणि मी तुला आता एक छोटासा उलटा प्रश्न विचारते, हां. की तू आकाशात बघितल्यावर तुला काय दिसतं? चांदण्या, अजून? चंद्र, माझी स्वप्न. ओके. आणि मला दिसतं की विमान, उडणारी विमानं. हां. येस. तर ते माझं स्वप्न होतं लहानपणापासून, की अरे यार, कधीतरी विमानात बसून हे जग बघायचंय. तर हं. त्या स्वप्नांना मी आता थोडी भरारी दिली असं समज वोयाजर्नी थ्रू. क्या बात आहे! आणि आणि काय ट्रिप्स असतात तुमच्या आणि मी मस्त. अजून ॲक्चुअली स्वप्नांना देवानी भरपूर काही दिलंय, त्याप्रमाणे मी आत्तापर्यंत 45 देश बघितले. 45 देश. हां. आणि प्रत्येक प्रवास मला एक काहीतरी नवीन शिकवून जातो. तर अशी माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. हं. सो असतं ना, की तुम्ही तर ट्रॅव्हल सतत करत असतात. 45 देश तुम्ही फिरलेले आहात. पण एखादी अशी एक ट्रिप असते जी तुम्हाला अशी हिंट देऊन गेली असेल, की म्हणजे तुम्हाला आठवणी तुमच्या नेहमी त्याच्यासोबत ताज्या राहिल्या असतील. अशी कोणती ट्रिप आहे, की ज्या ट्रिपशी तुम्ही खूप जोडल्या गेल्या होतात आणि त्या नेहमी तुमच्या आठवणीत राहील अशी ट्रिप? सगळ्यात पहिली ट्रिप माझी एक ट्रायंगल असतो ना, सिंगापूर, थायलंड, मलेशिया. हं, ती होती. हं. ती मी दुसऱ्यांसोबत केली होती. ॲक्चुअली माझी छोटीशी बॅकग्राऊंड अशी आहे, की आय एम नॉट फ्रॉम धिस फील्ड फर्स्ट ऑफ ऑल. ओह! पण मी ॲक्चुअली CA इंटर केलेलं आहे आणि फिनान्स बॅकग्राऊंडमधून आहे. अच्छा. तर त्याच्यानंतर मला एक दिवस असं वाटलं, की नको आता बास झालं. मी काही करणार नाही. ॲज अ होममेकर आय विल बी देअर असं मी माझ्या हसबंडला सांगितलं, की मग तो म्हणला, "ठीक आहे, चालेल." मग मी एक 6 महिने असंच केलं, की किटी पार्टीज अँड ऑल 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 दॅट थिंग्स. पण ते काही माझ्या पल्ले पडलं नाही. मला काही आवडलं नाही. एक दिवस माय स्टोरी इज लाइक दॅट, की मी बघितलं एक दिवस न्यूजपेपरमध्ये ॲड बघितली आणि जेव्हा मी फर्स्ट ट्रिप केली होती जी दुसऱ्यांबरोबर सिंगापूर, थायलंड, हं, तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं, की यार काहीतरी असं टूरचं काहीतरी आपण केलं पाहिजे. तो हं. एक किडा असा वणवण करत होता आणि जस्ट आय सॉ दॅट ॲड ॲक्चुअली ॲडव्हर्टाइज बघितली आणि मी लगेच माझ्या हसबंडला की आय एम गोइंग टू एनरोल फॉर धिस. हं. पण मग मी म्हटलं, "अगं, अरे हा 2 वर्षाचा MBAचा कोर्स आहे ट्रॅव्हल टुरिझमचा आणि मग मी घरी मुलं अँड ऑल कसं होईल?" तर मग तो म्हणाला, की "ते तुला तुझं बघावं लागेल." म्हणजे नवऱ्याने म्हटलं. येस. तो हं, हाऊ टू मॅनेज ऑल धिस थिंग्स हे मला हं, माझं बघावं हं, लागेल असं त्याने सांगितलं. "कर, हं, मी तुझ्या स्वप्नांना हे नाही करत आहे." हं. मग देन आय डिसाइडेड की लेट्स डू इट. येस. बिकॉज करूया आणि मग ते मी MBA इन ट्रॅव्हल टुरिझम केलं. त्याच्यानंतर 2 इयर्स आय वर्क विथ अ व्हेरी वेल नोन ब्रँड ॲज व्हेरी अप लेव्हल ॲक्चुअली. वॉव! पण मग त्याच्यानंतर तो शेवटी स्वप्न हे नव्हतं, विमानात बसायचं स्वप्न होतं ना. हं. तर ते मग मी डेस्क जॉब होता तो. आय जस्ट क्विट दॅट जॉब अँड आय स्टार्टेड माय जर्नी.